अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे। या निमित्ताने शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक 3 मधून माजी सैनिक मनसुख वाबळे आणि शालिनी मनसुख वाबळे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी उत्सुकता दर्शविली आहे। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे। पक्षाकडून सर्व प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत। शासकीय विश्रामगृहावर आमदार संग्रामभैया जगताप, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी मुलाखती घेतल्या। यात प्रभाग क्रमांक 3 मधून माजी सैनिक मनसुख वाबळे व शालिनी मनसुख वाबळे यांनी मुलाखत दिली। मनसुख वाबळे मागील 40 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत। 2 वेळा शालिनी मनसुख वाबळे यांनी अपक्ष म्हणून मनपा निवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिल्यास नक्की विजय मिळवू असा विश्वास वाबळे दाम्पत्याने व्यक्त केलाय। मी मनसुख वाबळे माजी सैनिक आहे, नौसेना दलातील सेवानिवृत्त आहे। मी मागील प्रभाग नंबर 3 मध्ये 40 वर्षापासून होते आणि त्या प्रभागामध्ये मी 2 वेळेस अपक्ष उमेदवारी म्हणून माझ्या मिसेसनी उमेदवारी केली होती आणि मला चांगल्यापैकी मतदान मिळालं होतं। आम्ही प्रत्येक वेळेस 2 नंबरला राहिलो आणि बीजेपी हा उमेदवार पुढे आघाडीवर असायचा। तरी आम्ही ह्या मधल्या काळामध्ये सुद्धा संस्थेच्या वतीने, या संघटनेच्या वतीने आणि या जे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता या नात्याने आम्ही कायमस्वरूपी या पक्षासोबत राहिलेलो आहेत आणि त्या वॉर्डमध्ये, त्या प्रभागामध्ये चांगल्यापैकी आमचं काम करण्याची इच्छा आहे आणि करत आहोत। त्यामुळे कसं प्रभागामधले बरेचसे जे नागरिक आहेत ते आमच्यासोबत चांगले अटॅच आहे आणि त्यांची जी काही समस्या असतील, आम्ही जरी पदावर नसलो कुठल्या, तरी पण कायमस्वरूपी त्यांचा फॉलोअप घेऊन ते जे अडचणी होत्या त्या अडचणीला आम्ही साथ देत राहतो। तरी त्यामुळे बरेचसे लोक आमच्याकडनं अपेक्षा करतात की तुम्ही ह्या वर्षी सुद्धा उमेदवारी केली पाहिजे आणि सर्वांचं आम्हाला सहकार्य आहे असं त्यांनी वचन दिलंय आणि त्या धर्तीवर आम्ही पुन्हा परत आता राष्ट्रवादीतर्फे पुन्हा परत उमेदवारी मागण्याचे प्रयत्न करतोय आणि राष्ट्रवादीने सुद्धा आम्हाला उमेदवारी द्यावा अशी ही आम्हाला अपेक्षा आहे। नमस्कार, मी शालिनी मनसुख वाबळे। मी राष्ट्रवादीकडनं इच्छुक आहे आणि मी मागील 3 टर्म म्हणजे 2008 मध्ये पण मी इलेक्शन अपक्ष लढले। त्याच्यानंतर मी 2013 मध्ये पण मी थोड्याफार फरकाने दुसऱ्या नंबरला राहिले आणि 2019 ला थांबले। पण आता ह्या वेळेस मला पूर्णपणे अपेक्षा आहे की ह्या वेळेस मला तिकीट राष्ट्रवादीकडनं तिकीट मिळावं आणि मिळणार पण असं आशा आहे। आणि माझं कार्य म्हणजे मी सामाजिक कार्य सुरुवातीपासूनच करते, म्हणजे पक्षामध्ये तुम्ही कार्यरत आहेच, राष्ट्रवादीची मी कार्यकर्ता ऑलरेडी आहे, मी शहराची उपाध्यक्ष आहे आणि त्याच्यामुळे माझं कार्य चालूच आहे। तर माझं महिलांसाठी म्हणा, हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणा किंवा गरजू जसे आपले कामगार वगैरे असतात त्यांच्या ज्या गरजा असतात वगैरे, तर अशा सगळ्यांना सहकार्य माझे बचत गट आहे। बचत गटा थ्रू माझे प्रत्येक कार्य चालू असतं आणि इतर मतलब सामाजिक कार्य थोडं चालू असतं सगळं। आणि माझे मिस्टर पण हे सगळं, मी जरी घरी असेल बाहेरच्या काम असेल पण त्यांच्या थ्रू सगळे कार्यक्रम चालू असतात। त्यामुळे ह्या वेळेस मला पूर्णपणे खात्री आहे की मला राष्ट्रवादीकडनं तिकीट मिळावं अपेक्षा पूर्ण। वाबळे यांचा या प्रभागात मोठा जनसंपर्क आहे। शालिनी वाबळे यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन उभे केले आहे। गोरगरीब गरजूंना मदत, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात त्या अग्रेसर असतात। त्यांच्या उमेदवारीला प्रभागातील नागरिकांचा देखील मोठा पाठिंबा मिळत आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।